काळोखे यांच्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी आपण जर पाहिलं तर कोरगाव नाक्यावरती निषेध मोर्चाचं जे आहे ते या ठिकाणी शिंदे सेनेमार्फत करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मंगेश काळोखे यांची निर्घृण पद्धतीमध्ये हत्या केली होती आणि त्यामध्ये 12 आरोपींपैकी 9 आरोपींना अटक केलेली आहे। मात्र सर्व आरोपींना अटक करावी अशी शिवसेनेची या ठिकाणी मागणी आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणे आपल्यासोबत आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, काय मागणी आहे? मंगेश काळोख्यांची जी परवा हत्या केली आणि त्या हत्येमागील आरोपी आणि त्या आरोपी ज्यांनी जे काही हत्या केली त्यामागचा जो सूत्रधार कोण आहे त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ज्या हत्येमागील जो कोण राजकीय सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला पहिला अटक करा। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचे असेच चालू राहणार आहे। एकंदरीत सर, आपण पाहिलं तर संवेदनशील असा रायगड जिल्हा आहे आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीमध्ये जर दिवसाढवळ्या खून होत असतील तर याकडे आपण जिल्हा प्रमुख म्हणून कसं पाहताय? या राजकीय परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये ज्या आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तिथे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना सुद्धा तिथे टार्गेट करण्यासाठी अनेक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज जी खोपोली नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मंगेश काळोखे हे पहिल्यांदा नगरसेवक निवडून आले होते आणि त्याची पत्नी आता नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत आणि त्यामुळे जो पराभव झाला त्या विरोधकांना जो पराभव सहन न झाल्यामुळे मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली। त्या हत्येमागे जो कोण सूत्रधार आहे त्याला अटक झाली पाहिजे। आमदार महेंद्र थोरवे यांचे जे भाचे आहेत संदीप पासे यांना देखील असा धमकीची कमेंट आलेली आहे। हो, जे आता धमकीच्या कमेंट सोशल मीडियावर जे चालू आहेत की 1 नंबर झालेला आहे आता 2रा नंबर तुमचा आहे असे आमदारांचे भाचे आहेत त्यांना सुद्धा जी धमकी वजा मेसेज आलेला आहे। त्यामुळे ह्या प्रशासनावर कोणाचं वचक आहे हे कुठेतरी शोधून काढायला पाहिजे आणि सत्तेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये जो पक्ष नंतर जो सत्तेत आला त्यामुळे या जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली आणि त्या राजकीय परिस्थितीमुळे ह्या आज ज्या रक्तरंजित ज्या निवडणुकाला सामोरे जाता येत आहे त्यामुळे जे आम्ही सुद्धा बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे जशाच तसा उत्तर देण्यासाठी मध्ये शिवसेनेमध्ये ताकद आहे। धन्यवाद सर। हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणे। आज वैष्णव पाय, ट्युनियन मराठी, कोयनाड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।